राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या संदर्भात ही मोठी घोषणा करण्यात आली। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे, घोषणा केलेली आहे। पात्र शेतकऱ्यांसाठी आता 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा। सभागृहात काल ही घोषणा करण्यात आलेली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047 चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। जे खरे शेतकरी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील। आणि पूर्वी जसं आपल्याला अनुभव आलेला आहे की कधीतरी 10-12 वर्ष म्हणजे असंही आपण पूर्वी बघितलंय, 10-12 वर्षापूर्वी बंद झालेले अकाउंट देखील काही बँकांनी आपल्याला दिले आणि आपल्याकडनं त्यातले पैसे घेतले आहेत। आपली कर्जमाफी बँकांकरता नाहीये, कर्जमाफी बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जावे याकरता नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुन्हा एलिजिबल होता व्हावं त्याच्या नावाने कर्ज असू नये याकरता आहे।